नमस्कार मंडळी, तुम्ही कसे आहात? मजेत आहात ना? आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा गार्डनची सफर दाखवणार आहे. माझ्याकडे एक छोटासा गार्डन आहे की जो नेहमी त्याची फुलं नेहमी बहरलेली असतात आणि माझ्याकडे अनेक प्रकारची झाडं आहे. केळीची, आंब्याची, लिंबूची आणि अनेक प्रकारची फुलं, फळं भरपूर प्रकारची आहे. ॲपलपासून ते लिंबूपर्यंत रातराणी ही सर्व झाडं माझ्याकडे आहेत. आणि याचं एक रहस्य असं आहे की मी या झाडांना जे खत घालते ते घरगुती कचऱ्यातून, घरगुती जो वेस्ट कचरा आहे त्याच्यातनं मी माझं खत तयार करते. त्याच्यामध्ये मी कांदा, लसूणचं पाणी याच्यामध्ये ह्यामध्ये पाणी ॲड करून सर्व झाडांना 4-5 दिवसातनं एकदा मी टाकत असते. त्याच्यानंतर जे निर्माल्य असतं आपलं, की जे आपण निर्माल्य झालं की आपण त्याला कुठेही विसर्जन करतो आणि सगळीकडे त्याचा कचरा तयार होतो, घाण होते. असे जे निर्माल्य आहे ते मी उन्हामध्ये सुकवून त्याची अशी पावडर करते आणि सर्व झाडांना असं मुळाशी सगळीकडे टाकते की त्यामुळेच माझी झाडं एकदम बहरलेली आहे. सदैव फुलं सदैव झाडांवर माझ्या फुलं बहरलेली असतात आणि त्यामुळे माझ्या गॅलरीत पक्षीसुद्धा भरपूर येतात. त्याचप्रमाणे वांग्याची झाडं पण आहे. हे बघा, हे माझ्या झाडाला आलेलं वांगं बघा मस्त. कारले येतात. त्याप्रमाणे मिरच्यासुद्धा आहेत बघा माझ्या झाडाला आलेल्या मस्त. उन्हाळ्यातसुद्धा माझा गार्डन अगदी बहरलेला आहे. फक्त हा नॅचरल पद्धतीनेच मी केलेला आहे, घरगुती पद्धतीने. कुठल्याही वस्तू मी विकत आणत नाही. घरीच केलेलं जे तांदूळाचं पाणी, डाळीचं पाणी, हे सगळं पाणी मी त्याला टाकत असते. आणि त्याचप्रमाणे केळीची पण झाडं आहेत मस्त हिरवीगार. खूप छान वाटतं आणि आम्ही निसर्गाचा आनंद आम्हाला भरपूर घेता येतं. हे बघा, ही पण झाडे आहेत. गुलाब भरलेला आहेत. फुलांची मी आत्ताच छाटणी केलेली आहे, त्यामुळे भरपूर आता थोड्या दिवसांनी परत भरपूर फुलं येणार आहे. असंच मी माझ्या या चॅनलमध्ये आपण नेहमी माझ्यासोबत असणार आहात. मी वेगवेगळे विषय घेऊन येणार आहे. तुम्हाला माझं चॅनल आवडत असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. नमस्कार. बाय बाय.